माणसाला या दोन गोष्टीची गरज असते, ती म्हणजे बूट आणि चप्पल. बूट पायाला ठेच लागू नये म्हणून, पाय तपू नये म्हणून, चप्पल पायात काटे भरू नये म्हणून. पण आपण रस्त्याने चाललो समजा, चपलाचा पण एक थोडासा धोका असतोच. पायाला ठेच लागते. चप्पल तळपायाचं रक्षण करते, पण जे बूट आहे वरचं, ते सगळ्या पायाचं रक्षण करतो. पण उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं, वरून बूट तपला तर पायाला अक्षरशः घाम येतोय. चप्पल कसं आहे, पायाला मोकळकी देते, हवा देते. पण एकाच गोष्टीचं मला खंत वाटतं चपलाच्या, की ते आपण रस्त्याने चालत असलं ना, तर दगड आपल्या पायाला लागतोच आणि पायातून रक्ताचा सुसोटा सुरू होतोच. भावांनो, आणखीन एक गोष्टीची गरज असते, ती म्हणजे हवा, ऊन आणि पाणी. हवा म्हणजे माणसाला जगण्याचा एक आधार असतो. पाणी हे पण माणसाचं जीवन जगण्याचा आधार असतो. ऊन पण तेवढंच जीवन जगण्याचा आधार असतो. ऊन तपलं समजा तर माणसाला एक गोष्ट जाणवते, की माणसाला जीवनामध्ये तळमळ होते उन्हामुळे. पण जेव्हा थंडी सुटली, तर आपण म्हणतो, "अरे ऊन तरी पाहिजे." थोडं शरीराला अ, विटामिन सी, डी विटामिन सी काहीतरी असं मिळतंय म्हणतात बाबा, असं आपण म्हणतोय. पाण्याची पण एक गरज असते. समजा आपण पाणी नाही पिलो समजा, तर म्हणतो, "अरे बाबा जीव कासावीसा झाला, थोडं पाणी पाहिजे." असं आपण म्हणतो. भावांनो, आखरी शेवटी आपण पाण्याला आपली गरजेची वस्तू म्हणून मानतोय. हे खरं आहे ना? खरं आहे ना भावांनो? कमेंटमध्ये सांगा. आणि हो भावांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो भावांनो, चॅनलवर नवीन असाल ना, तर सबस्क्राईब करा, शेअर करा या व्हिडिओला. आपण काहीतरी भावांनो नवीन कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करू, काहीतरी नवीन बदल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाय बाय. राम राम. जय हिंद.